नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट पोलीस भरती या आपल्या YouTube चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस मधील मुंबई पोलीस विभागाच्या संदर्भात नवीन अपडेट आलेले, याच्या शासनाने नवीन GR काढलेला आहे आणि या GR नुसार जवळपास 1448 पदांची निर्मिती करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि याच्यामध्ये मुंबई पोलीस मध्ये शिपाई पदाची, पोलीस शिपाई पदाची म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलची किती पदं असतील, किती पदं नवीन निर्माण झालेली आहेत, तर हे बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून तुमचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जो आहे तर तो पूर्ण बघितला पाहिजे. बघा, हा GR जो आहे तर तो आलेला आहे. या GR मध्ये काय सांगितलेले बघा, पोलीस आयुक्त बृहमुंबई यांच्या अंडर येणार नवीन 4 पोलीस स्टेशन नवीन तयार करणार आहेत. ते किती? 4 न्यू पोलीस स्टेशन तयार करणार आहेत. त्याच्यापैकी एक महाराष्ट्र नगरचं गोळीबार पोलीस स्टेशन, मडमार्वे पोलीस स्टेशन आणि अलसपा पोलीस स्टेशन. त्यासोबत 2 नवीन परिमंडळ तयार करण्यात आहे आणि 3 सहाय्यक पोलीस आस्थापन विभाग जो आहे तर तो तयार करणार आहेत. ते 3 अशा याच्यासाठी नवीन पदनिर्मिती, बघा पदनिर्मिती करण्यासाठीचा हा GR जो आहे तर तो पाहायला मिळतो. बघा, गृह विभागाकडून 12 डिसेंबर 2025 रोजी आलेला हा GR जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. आणि 2025च्या पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षेची तयारी करून घेण्यासाठीची इग्नाइट अकॅडमीने आपली संपूर्ण बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. संपूर्ण बॅच रेकॉर्ड आहे, तुम्ही जे आहे तर ते बघू शकतात. त्यासोबतच जवळपास 40,000 प्रश्नांचा सराव करण्यासाठीची ही सेपरेट टेस्ट सिरीज जी आहे तर ते तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली, ती पण तुम्ही नक्की जॉईन करून तुमचे टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता इथं आपण जर पाहिलं, शासनाने या पदांसाठी मान्यता दिलेली. बघा, कोणत्या पोलीस स्टेशनला किती पदं? महाराष्ट्र नगर पोलीस स्टेशनला 362, गोळीबार, मडमार्वे, अलसपा यांना 362, 362, 362 अशी 1448 पदं ही निर्माण जी आहेत तर ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, चला पुढे आपण थोडं जाऊया. इथं काय म्हटलेलं आहे बघा, महाराष्ट्र नगर पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील. कोणती पदं? त्याच्यामध्ये जर पाहिलं बघा, PSI ची 23 पदं निर्माण करण्यात आलेली आणि आपली पोलीस शिपाईची जर पाहिली तुम्ही मित्रांनो, S7 ची वेतन श्रेणी आहे 21,700, 69,100 आणि 750 रुपये विशेष वेतन. तर असे 217 पदं निर्माण झालेले आहेत. किती? 217 पदं एका पोलीस स्टेशनसाठी. एका पोलीस स्टेशनसाठी. पुढचं पोलीस स्टेशन कोणतंही? गोळीबार पोलीस स्टेशन. या गोळीबारसाठी पण किती तयार झालेले आहेत? 217 शिपाई, पोलीस शिपाई. त्याच्यानंतर मडमार्वे किती कॉन्स्टेबल तयार झालेले आहेत? 217 नवीन पदं निर्माण केलेले आहेत. पुढचं आहे अलसपा. अलसपासाठी किती? पुन्हा 217 पदं जी आहेत तर ती पाहायला मिळतात. तर ही एवढी पदं जी आहेत तर ते पोलीस शिपाईसाठी तयार करण्यात आलेले. तुम्ही जर टोटल जर बघायला गेलं ना, टोटल किती येतं बघा, इथे दिले बघा. महाराष्ट्र नगरसाठी 217, गोळीबारसाठी 217, मडमार्वेसाठी 217, अलसपासाठी 217 असे 868 नवीन निर्माण झालेले आहे. आता काही उमेदवार म्हणतील ही 2025च्या जाहिरातीमध्ये येतील का पुढच्या जाहिरातीमध्ये येतील, तर ते शासन जे आहे तो निर्णय घेऊ शकतं. पण आता पदं मंजूर आहेत. आता काही पदांमध्ये जे आहे तर ते एक्झिस्टिंग मुंबई पोलीस शिपाईची जे काही पदं आहेत तर त्यांच्यामध्ये काही वाढ घट काही होण्याची शक्यता नाही. पण ही पदं नवीन निर्माण झालेली आहेत. आगामी काळात मुंबई पोलीसमध्ये जॉब करणाऱ्यांसाठी हे नवीन 4 पोलीस स्टेशन तुम्हाला जे आहेत तर ते आगामी काळात जे आहेत तर ते भेटू शकतात. कारण की इथं ही नवीन 868 पदं जी आहेत तर ती इथं निर्माण झालेली आहेत. तर ही चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो. त्यासोबत जे 2 नवीन परिमंडळ आहेत त्यांच्यासाठी 8 पोलीस शिपाई आणि 4 पोलीस शिपाई चालक ड्रायव्हरची पदं आणि 3 नवीन जे झालेले आहेत त्यांच्यासाठी 9 पोलीस शिपाई आणि 6 पोलीस शिपाई चालकची पदं निर्माण जी आहेत तर ती करण्यात आलेली आहेत मित्रांनो. तर या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी आहेत. तर ही महत्त्वाची अपडेट होती. जे काही नवीन GR येतात, महाराष्ट्र पोलीस संदर्भातल्या काही अपडेट येतात तर त्या तुम्हाला आपल्या याच चॅनलवर जे आहेत तर ते पाहायला मिळतात मित्रांनो. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.